तुकाराम मुंडे यांची सगळ्यात मोठी धाड महाराष्ट्रातील सर्वात मोठी भेसळ सापडली आणि थेट 12 कोटी लोकांना मोठा धोका निर्माण झालाय. 3 वस्तू ज्या महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती दररोज खात आहे किंवा पीत आहे. या वस्तूंमध्ये अशी भयानक भेसळ सापडली आहे की ज्यामुळे सगळ्या लोकांचं आरोग्य आता अत्यंत गंभीर धोक्यात आलंय. मुंडे साहेबांनी एक अशी मोठी रेड टाकली. एका रात्रीत अशी मोठी धार टाकली ज्यामध्ये एक असं सत्य बाहेर आलं आहे जे गेल्या 50 वर्षांपासून अत्यंत चलाखीने लपवून ठेवलं होतं. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक घरात दररोज वापरल्या जाणाऱ्या 2 ते 3 अत्यावश्यक वस्तूंमध्ये होत असलेल्या मोठ्या भेसळीचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय. गेल्या काही दिवसात प्रशासनानं राज्यभर 200हून अधिक ठिकाणी कारवाया करत तब्बल 192 आरोपींना अटक केली आहे. या मोहिमेमुळे सर्वत्र तुकाराम मुंडे यांच्या कार्याची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या पथकावर हल्ला झाल्याची बातमीही समोर आली. त्यामुळे अनेक नागरिकांनी संताप व्यक्त केला. दुसरीकडे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी त्यांच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरून नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मुंडे यांची भूमिका योग्य होती का याबाबत विविध स्तरांवर चर्चा रंगू लागली. मात्र याच दरम्यान त्यांनी केलेल्या एका मोठ्या खुलाशानं संपूर्ण चित्रच बदलून गेले. त्यांनी अशा 3 वस्तूंची नावे जाहीर केली ज्या वस्तूंचा वापर जवळपास प्रत्येक कुटुंबात नियमितपणे केला जातो. या वस्तूंमध्ये होत असलेल्या भेसळीची माहिती समोर येताच संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. जर या 3 वस्तू तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील सदस्य रोज वापरत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. अनेक जण याला गेल्या अनेक दशकातील सर्वात मोठ्या कारवाईपैकी एक मानत आहेत. तुकाराम मुंडे यांच्या नव्या नियुक्तीनंतर त्यांनी पहिल्याच टप्प्यात मोठमोठ्या संस्थांवर आणि व्यावसायिकांवर कारवाईचा धडाका लावला. मुंबई, पुणे आणि नाशिकसह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात संशयित माल जप्त करण्यात आला आणि संबंधित विभागांमध्ये खळबळ उडाली. सुरुवातीला अनेकांना वाटले की एवढ्या मोठ्या कारवायानंतर त्यांच्यावर दबाव वाढेल. मात्र मुंडे साहेब काही वेगळ्या तयारीत होते. त्यांच्या टेबलावर संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा होता आणि राज्यभर सुरू असलेल्या भेसळीच्या साखळीपर्यंत पोहोचण्याचा एक मोठा आराखडा त्यांच्या मनात तयार झाला होता. त्यांनी आपल्या विश्वासू अधिकाऱ्यांची विशेष टीम तयार केली आणि राज्यातील विविध भागात एकाच वेळी तपास मोहीम सुरू केली. मोठ्या कंपन्यांवरील कारवायानंतर त्यांच्या तपासाची दिशा अचानक बदलली. आता त्यांचे लक्ष रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या हातगाड्यांकडे, स्थानिक खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे आणि छोट्या खाऊ गल्ल्यांमधील व्यवसायांकडे वळले होते. लोकांच्या मनात एकच प्रश्न होता, इतक्या मोठ्या अधिकाऱ्यांना या छोट्या स्टॉल्समध्ये काय सापडणार? पण खरा धक्कादायक खुलासा तर यानंतरच होणार होता. तपासादरम्यान समोर आलेल्या काही गोष्टींनी अधिकारीही चक्रावून गेले आणि संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. त्यांनी एका वडापावच्या स्टॉलवर अचानक धाड टाकली. आता तुम्ही विचाराल, एका साध्या वडापावचा आणि कोट्यावधी लोकांच्या आरोग्याचा नेमका काय संबंध? पण इथेच या संपूर्ण प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळालं. महाराष्ट्रात दररोज लाखो लोक वडापाव खातात. शाळा, कॉलेज, ऑफिस किंवा प्रवासात असताना अनेकांसाठी तो आवडीचा आणि सहज उपलब्ध होणारा खाद्यपदार्थ आहे. मात्र तपास सुरू होताच काही गंभीर बाबी समोर येऊ लागल्या. सर्वात आधी प्रश्न निर्माण झाला तो वडापाव तळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाबाबत. अनेक ठिकाणी तेच तेल वारंवार गरम करून वापरलं जात असल्याचं आढळून आलं. त्यानंतर अधिकाऱ्यांचं लक्ष गेलं ते आणखीन एका गोष्टीकडे, वडापाव देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदांकडे. अनेक ठिकाणी वडापाव वर्तमानपत्रात किंवा छापील कागदांमध्ये गुंडाळून दिला जात होता. अन्न सुरक्षा नियमांनुसार अशा प्रकारच्या कागदांचा अन्नाशी थेट संपर्क टाळण्याचा सल्ला दिला जातो. तपास जसजसा पुढे गेला तसतसं या साखळीमागील पुरवठादारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू झाला. पण ही तर फक्त सुरुवात होती. याच स्टॉलच्या आसपास तपास पथकाला दुसरी अशी वस्तू आढळली जी महाराष्ट्रातील तरुणाई, विद्यार्थी आणि लहान मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. या दुसऱ्या तपासाने मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या. थोड्याच वेळात धाड पडली ती एका मोठ्या भेळ सेंटरवर.
भेळ हा महाराष्ट्रातील सर्वाधिक पसंत केला जाणारा खाद्यपदार्थांपैकी एक आहे. पण तपासादरम्यान तिच्या पॅकिंगपासून ते वापरल्या जाणाऱ्या साहित्यापर्यंत अनेक बाबींची चौकशी करण्यात आली. काही ठिकाणी निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला, तर काही नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता. पहिली वस्तू वडापाव, दुसरी वस्तू भेळ, मग ती तिसरी वस्तू कोणती? कारण ही तिसरी वस्तू अशी होती की तिचा वापर जवळपास प्रत्येक घरात दररोज केला जातो. स्वयंपाकघरात तिच्याशिवाय दिवस सुरूच होत नाही. आणि जेव्हा या तिसऱ्या वस्तूबाबतची माहिती समोर आली, तेव्हा अनेकांना स्वतःच्या घरातील वस्तू पुन्हा एकदा तपासण्याची वेळ आली. आता येते त्या तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या वस्तूची वेळ. ही अशी वस्तू आहे जी जवळपास प्रत्येक घरात दररोज वापरली जाते. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या आहाराचा ती एक भाग आहे. पण जेव्हा या वस्तूचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले, तेव्हा समोर आलेल्या निष्कर्षांनी अनेकांना धक्का बसला. आणि ती वस्तू म्हणजे दूध. होय, आपल्या घरात रोज येणारं दूध. अनेक तज्ज्ञांच्या मते दुधामध्ये होणारी भेसळ ही अन्न सुरक्षेसमोरील सर्वात गंभीर आव्हानांपैकी एक मानली जाते. कारण या एका पदार्थाचा संबंध थेट लाखो कुटुंबांच्या दैनंदिन आरोग्याशी जोडलेला आहे. तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी विविध भागांमधून दुधाचे नमुने गोळा केले. त्यानंतर या नमुन्यांची प्रयोगशाळेमध्ये तपासणी करण्यात आली. काही नमुन्यांमध्ये गुणवत्ता मानकांपासून विचलन आढळल्याची माहिती समोर आली. याच पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी भेसळीची संपूर्ण साखळी समजून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. तपासात असे आढळून आले की काही ठिकाणी दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यामध्ये पाणी मिसळले जाते. मात्र त्यानंतर दुधाचा दर्जा किंवा घनता तपासणीत सहज लक्षात येऊ शकते. म्हणूनच काही भेसळखोर विविध मार्गांचा वापर करून दुधाचा नैसर्गिकपणा कायम असल्याचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. तपास जसजसा पुढे गेला तसतशा नवीन गोष्टी समोर येऊ लागल्या. अधिकाऱ्यांना संशय होता की ही केवळ किरकोळ भेसळ नसून यामागे एक मोठं आणि संघटित जाळं कार्यरत असू शकतं. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही साखळी फक्त एका गावात, एका शहरात किंवा एका जिल्ह्यात मर्यादित नव्हती. तपासाची व्याप्ती वाढत गेली आणि त्यानंतर जे उघड होत गेलं त्याने संपूर्ण यंत्रणेलाच सतर्क केलं. पण या भेसळीमागे नेमकं कोण होतं? आणि तपास पथकाच्या हाती असा कोणता पुरावा लागला ज्यामुळे संपूर्ण नेटवर्क उघडकीस आलं? पुढील भागात पाहूया. तपास जसजसा पुढे सरकत गेला तसतशा अधिकाऱ्यांसमोर भेसळीच्या नव्या पद्धती उघड होत गेल्या. तज्ज्ञांच्या मते काही प्रकरणांमध्ये दुधाचा दर्जा कृत्रिमरित्या चांगला असल्याचं दाखवण्यासाठी विविध प्रकारच्या पदार्थांचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जातो. त्यामुळे नमुन्यांची सखोल प्रयोगशाळा तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. अधिकाऱ्यांनी विविध डेअरी आणि पुरवठा साखळ्यांमधील नमुन्यांची तपासणी सुरू केली. त्यानंतर अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय निर्माण झाला आणि कारवाईचा वेग वाढवण्यात आला. या संपूर्ण प्रकरणानंतर प्रशासनाने संबंधित व्यावसायिकांना स्पष्ट इशारा दिला की अन्न सुरक्षेच्या नियमांशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. कारवाईची व्याप्ती वाढताच अनेक ठिकाणी तपास पथके सक्रिय झाली. काही ठिकाणी संशयित माल जप्त करण्यात आला, तर काही ठिकाणी पुढील चौकशी सुरू करण्यात आली. या मोहिमेचा उद्देश केवळ दोषींवर कारवाई करणे नव्हता, तर ग्राहकांपर्यंत सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ पोहोचवणे हाही होता. दुधासह तूप, पनीर, खवा आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबतही विशेष लक्ष दिले जाऊ लागले. त्यामुळे ग्राहकांमध्ये जागरूकता वाढू लागली आणि अन्न सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू बनला. मात्र या संपूर्ण मोहिमेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सामान्य नागरिकांनाही या लढाईत सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. जर तुम्हाला तुमच्या परिसरात अन्नपदार्थ, औषधे किंवा इतर वस्तूंमध्ये भेसळीचा संशय वाटत असेल, तर तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार नोंदवू शकता. तक्रार करताना शक्य असल्यास फोटो, व्हिडिओ, बिल किंवा इतर पुरावे जोडल्यास तपास अधिक प्रभावीपणे होऊ शकतो.
प्रशासनाचे म्हणणे आहे की नागरिकांचा सहभाग वाढला तर भेसळखोरांविरुद्धची कारवाई आणखी मजबूत होऊ शकते. आजचा सर्वात मोठा प्रश्न फक्त इतकाच आहे, आपण रोज वापरत असलेल्या वस्तू खरोखर सुरक्षित आहेत का? आणि जर कुठे संशयास्पद प्रकार दिसला तर त्याविरुद्ध आवाज उठवण्याची तयारी आपण ठेवणार आहोत का? कारण जागरूक ग्राहक हीच भेसळीविरुद्धची सर्वात मोठी ताकद आहे. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. भेसळ हा फक्त कायद्याचा विषय नाही, तर तो आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा प्रश्न आहे. प्रशासनाने नागरिकांसाठी तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जर तुम्हाला कुठेही अन्नपदार्थ, दूध, मावा, पनीर किंवा औषधांमध्ये भेसळीचा संशय वाटत असेल तर त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्या. तसेच काही साध्या गोष्टी लक्षात ठेवा. संशयास्पद अन्नपदार्थ खरेदी करणे टाळा, स्वच्छतेकडे लक्ष द्या आणि नेहमी विश्वासार्ह ठिकाणाहूनच खाद्यपदार्थ घ्या. लक्षात ठेवा, जागरूक ग्राहक हीच भेसळखोरांविरुद्धची सर्वात मोठी ताकद आहे. आता मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुमच्या भागात कधी भेसळीविरोधात कारवाई झालेली तुम्ही पाहिली आहे का? किंवा एखाद्या पदार्थाबद्दल तुम्हाला कधी संशय आला आहे का? तुमची प्रतिक्रिया इतर लोकांनाही जागरूक करू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या आणि महत्त्वाच्या विषयासह. धन्यवाद.